परभणीत 60 ठिकाणी नगरपालिकेसाठी मतदान होत आहे। 7ही ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकडून नजर ठेवली जाते। तर परभणीत आज 60 ठिकाणी नगरपालिकेसाठी मतदान पार पडणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरावर नजर ठेवली जाते। तर आज परभणीतही नगरपालिका मतदाना दरम्यान मतदान केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे। बातमी नाशिकमधून आहे। इथे उमेदवाराचं नावच मतदार यादीत सापडत नसल्यानं मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला। भगूरच्या नगरपरिषद निवडणुकीवेळी उमेदवाराचं नावच यादीत सापडलं नाही। उमेदवाराचं नावच यादीत नसल्यानं मोठा गोंधळ झाला। नाव नाही, यादीत घोळ आहे। अनुक्रम नंबर प्रमाणे यादीला नाव येतं। मूळ यादीच्या अनुक्रम नंबरने नाव येते। तिकडे आले का म्हणते ते इकडे जा, तुम्ही इकडे जा। त्या मतदाराचा घोळ होऊ राहिला, त्याला वेळेवर मतदान होऊ नाही राहिलं त्याचं। आता या यादी तुम्हाला पाहून घ्या, तुम्ही सिरियल पाहून घ्या, परत जा 2 नंबर खोलीत, कुठून यादी चालू होते अनुक्रम नंबर। तसे याद्या बघतात, ते चेक करतात, ते पण अजून मतदानाला सुरुवात झालेली आहे, पण यादीमध्ये नाव नाहीये। काही गोंधळ झालेला ते मला पण सांगता येत नाही। तुम्ही किती ठिकाणी नाव चेक केलं? किती? मी तिघी हॉल याच्या रूम मध्ये बघितले नावं, पण अजून काही मला माझं नाव दिसत नाहीये। बघते, माझं नाव शीतल सचिन शेटे, मी उमेदवार आहे, प्रभाग क्रमांक 1 मधून आहे। तुमचंच नाव सापडत नाही? हो। पुढची बातमी लातूरमधून आहे। निलंगा नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे। सर्वपक्षीय संघटनांकडून रस्त्यावर उतरून याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून निलंगा शहर बंदचा इशारा देण्यात आलाय। काँग्रेस, ठाकरेंची सेना, वंचित आघाडीकडून निलंगा बंदचा इशारा देण्यात आलाय। तर सुधारित निवडणूक कार्यक्रमाला नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि आज सकाळी 10:30 वाजता नागपूर खंडपीठात या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे। राज्य निवडणूक आयोगानं कोर्टात हजर राहावं असे निर्देश खंडपीठाकडून देण्यात आलेत। आवश्यक स्पष्टीकरणासह आयोगानं कोर्टात यावं असं नागपूर खंडपीठानं म्हटलंय। तर उद्या जाहीर होणारं नगर परिषद आणि नगरपंचायतीचे निकाल पुढे ढकला अशी मागणी करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली। निकाल उद्या जाहीर न करता 21 डिसेंबरला एकत्रित जाहीर करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। आज दुपारपर्यंत आयोगाकडून उत्तर सादर केलं जाणार आहे। आता राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेत आहे या संदर्भात याबाबत कोर्टानं सुद्धा सवाल केलेला आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निकालावर भूमिका नेमकी काय आहे असं कोर्टानं सवाल केलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। निकाल उद्या जाहीर न करता एकत्रितपणे 21 डिसेंबरला जाहीर करा अशी मागणी करण्यात आली आहे। आता आज दुपारपर्यंत आयोगाकडून या संदर्भात उत्तर सादर केलं जाणार आहे। राज्य निवडणूक आयोगाची याबाबत म्हणजेच निकालाबाबत भूमिका काय असा सवाल कोर्टानं केलाय। तर काही नगर परिषदा आणि काही प्रभागांमधील निवडणुका या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच आज होणारं मतदान आणि पुढे ढकलण्यात आलेलं मतदान असं एकत्रितपणे 21 डिसेंबरला निकाल जाहीर करा अशी मागणी केली जाते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, कोर्टाच्या म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यानंतर निवडणुका तर पार पडतायत, मात्र त्यात सुद्धा काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि आता निकालाबाबतचं नेमकं काय चित्र होऊ शकतं निर्माण, कारण काही याचिका कोर्टात दाखल झाल्यात। श्रुती, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ही याचिका दाखल झालेली आहे आणि याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं आहे की निवडणूक 2 टप्प्यामध्ये होती, म्हणजे 2 डिसेंबर आज मतदान पार पडते, याचे निकाल उद्या 3 डिसेंबर रोजी लागणार आहे। तर दुसरे मतदान हे 20 डिसेंबर रोजी होते आणि निकाल मात्र 21 डिसेंबर लागतात। या 2 वेळेमध्ये वेगवेगळे निकाल लागत असल्याने पुढच्या निकालावरती या उद्याच्या निकालाचा परिणाम होऊ शकतो। म्हणून उद्या जाहीर होणाऱ्या निकालांना स्थगिती देण्यात यावी। हे निकाल आजच्या निवडणुकीचे निकाल देखील 21 डिसेंबर रोजीच जाहीर करण्यात यावेत अशा पद्धतीच्या अनेक याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि त्याच्यावरती काल सविस्तर सुनावणी पार पडलेली आहे। खरं तर राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं उत्तर विचारलेलं आहे। कोर्टानं सांगितलेलं आहे की आज दुपारी 12:30 वाजेपर्यंत तुम्ही तुमचं उत्तर सादर करा, म्हणजे राज्य निवडणूक आयोग उद्याच्या निकालाबाबत नेमकं भूमिका काय स्पष्ट करतं याच्यावरतीच उद्याच्या निकालावरती प्रश्नचिन्ह उपस्थित असणार आहे। त्यामुळे उद्याच्या निकालावरती दुपारच्या सुनावणीपर्यंत टांगती तलवार असणार आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे श्रुती की कोर्ट नेमकं काय भूमिका घेते। जर कोर्टानं उद्याच्या निकालांना स्थगिती दिली
तर आजच्या निवडणुकीचे निकाल देखील 21 डिसेंबर 2025 रोजीच पार पडणार आहेत. त्यामुळे कोर्ट नक्कीच. आज नेमकं काय भूमिका घेते हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच धन्यवाद प्रमोद, तुम्ही